नमस्कार मित्रांनो, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता पुणे जिल्ह्यातील दौंड या ठिकाणी आहोत। 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि ही जयंती दौंड या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। या दौंड मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अनेक भरगत असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले आहेत। लहुजी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माननीय नितीन भाऊ सौंदर्य आपल्या समोर आहेत। आता आज या ठिकाणी अनेक कार्यक्रम आहेत। 1 तारखेपर्यंत अनेक कार्यक्रम असणार आहेत। त्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल विस्तृत त्यांच्याकडून माहिती घेऊया। नमस्कार भाऊ। नमस्कार। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पहिल्यांदा तुम्हाला आणि तमाम भारत देशाला सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा। या ठिकाणी दौंड मध्ये आपण जयंती केलं तर आज या पूर्ण जयंतीमध्ये कुठले कुठले कार्यक्रम असणार आहे जरा प्रेक्षकांना सांगा। आज सर्वांना मी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण अशा व्यक्तीची जयंती साजरी करतो की ज्यांच्यामुळे संयुक्त चळवळ अण्णाभाऊ साठेंनी उभा करून हे जे आज महाराष्ट्र आहे, जे मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, ते केवळ फक्त अण्णाभाऊ साठेंमुळे आहे। तर आज 29 जुलै रोजी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आपण हा कार्यक्रम घेत आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आपण अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार, जे समाजासाठी कार्य करतात अशा लोकांना आपण समाजभूषण पुरस्कार देत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे लाडके गायक रणजितदादा खंडागळे यांच्या गाण्याचा असा धमाकेदार कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो की त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। म्हणजे लहुजी यंग ब्रिगेडने समाजामधील विविध कार्य करणाऱ्या यशस्वी लोकांचा सन्मान करण्याचं ठरवलंय आणि तुम्ही त्यांचा सन्मान करणार आहात। त्यांना ट्रॉफी वगैरे, त्यांना शालस्वरूप, खर तर हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा असतो आणि एक प्रकारची जबाबदारी वाढत असते। अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आतापर्यंत काय काय जे कार्यक्रम राबवले ते कार्यक्रम आपण कृपया आपण सांगावं। मी दरवर्षीप्रमाणे असं असतो की 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंचा जे पूर्णाकृती पुतळा असतो, या कधीच दौंड मध्ये आला नव्हता, पण माझे 5 वर्ष आहे। दरवर्षी मी अण्णाभाऊंच्या पूर्णकृती पुतळा आणतो। सर्व दौंडकर अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात। बाबासाहेबांच्या चौकात जयंती साजरी करण्याचं कारण म्हणजे की अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांना आपला गुरु मानत होते आणि ते गुरु आणि शिष्याचा आम्ही तिथं अभिवादन करतो, मिलाप करून हे मोठी पद्धतीने समस्त मातंग समाजच नव्हे, सगळे समाज बांधव मिळून ही जयंती साजरी करतात। आणि 1 ऑगस्टला सर्व आपण अभिवादन अण्णाभाऊंना आणि बाबासाहेबांना करतो। दौंड एक असं शहर आहे ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती असू द्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असू द्या, सर्व महापुरुषांच्या जयंती ते एकोप्याने साजऱ्या केल्या जातात। दौंड या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नाही, परंतु आपण दरवेळेस प्रत्येक जयंतीला अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आणता आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी त्यांना स्थानापन्न करून संपूर्ण दौंडकरांना किंवा दौंड तालुक्यातील लोकांना अभिवादन करण्यासाठी तुम्ही उपलब्ध करून देतात। खरं तर ही एक पर्वणीच असते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खरं तर हा कलाकारांचा सन्मान 1.5 दिवसाची शाळा शिकणारा हा अवलिया यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, कादंबऱ्या लिहिल्या। त्यांची फकरे ही आंतरराष्ट्रीय कादंबरी, जिला रशियामध्ये पुरस्कार मिळाला। अशा या महान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अजिंक्य महाराष्ट्रकडून मानाचा मुजरा आणि जयंतीच्या तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा। मी प्रतिनिधी चंद्रकांत लोंढे, तथा चंद्रकांत अजिंक्य न्यूज महाराष्ट्रातील। धन्यवाद।